मणी सर अजून आले कसे नाही? लय उशीर झालाय. आता कधी यायचे आणि कधी त्या बाईकडे घेऊन जायची मी त्यांना? फोन लावून बघते. फोन पण उचलत नाहीये माझा. मीच खाली जाऊन बघते. सॉरी अहो, मी तुम्हालाच बघायला येत होते खाली आणि तितक्यात तुम्ही आलात. म्हणजे कधी उशीर होत नाही ना तुम्हाला, म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं. मी फोन पण केला तुम्हाला, पण तुम्ही फोन काय उचलला नाही. मणी सर ऐका ना, मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. आज नाही, उद्या बोलू. मणी सर अहो, खरंच खूप महत्वाचं आहे. आजच बोलूयात ना प्लीज. काय बोलायचंय स्वानंदी? हेच ना की फॅक्टरीमध्ये जो अपघात झाला तो साहेबांमुळे झाला. अजून किती आरोप करणार आहे त्यांच्यावर? आणि हे सगळं मी ऐकावं अशी अपेक्षा आहे तुमची? मला झोप आली, मी फ्रेश होऊन झोपतो. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? तुम्ही या इथे बसा. मणी सर पोटात दुखतंय. तुम्हाला हे सांगायचं होतं. सॉरी, तुम्ही बसून राहा, मी पाणी घेऊन येतो. मला माफ करा मणी सर, मी पोटात दुखायचं नाटक करतेय त्यासाठी. पाणी प्या, बरं वाटत. फार दुखतंय का? हो मणी सर, मला असं वाटतंय आपण डॉक्टरकडे जायला हवं. हा लगेच मी फाईल घेतो तुमची. हा चल, सावकाश सावकाश. ऐकू स्वानंदी, फार त्रास होतोय का? फार अंतर नाहीये, थोड्याच वेळात आपण डॉक्टरांकडे पोहोचू. थोड्या वेळ कळ काढा फक्त. मणी सर आता पेन जरा कमी आहे. हा थोड्या वेळ आपण पोहोचतोच. मणी सर आता बरंच बरं वाटतंय मला. म्हणजे डॉक्टर म्हणाले होते प्रेग्नेन्सी मध्ये अशी कळ येते, पण घाबरण्यासारखं काही नाहीये. मला असं वाटतं आपण डॉक्टरकडे नको जायला. थँक गॉड स्वानंदी, मी किती घाबरलो होतो. पण खरंच तुम्हाला त्रास होत नाहीये ना? हे बघा, आपण डॉक्टरांकडे जाऊ, त्यांना चेक करू द्या. खरंच नको मणी सर. म्हणजे मला त्याची गरज वाटत नाहीये, मी बरी आहे आता. आपण नको जायला डॉक्टरांकडे. स्वानंदी, तुम्हाला किती वेळ सांगितलंय मी, स्वतःची काळजी घेत जा ना.